मित्रांनो, आपण आज चाललोय जलेंद्रनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी येवलवाडीला. आणि आता आपण आहोत मायजळगावमध्ये. माझ्या इकडच्या बाजूला म्हणजे समजा इथून मागच्या बाजूला तो जो आहे तो नगर करमाळा हायवे आहे, त्याच्या पुलाखालून आपण पुढे आलोय. माझ्या समोर आहे ते मायजळगाव आणि मायजळगाव मधून पुढे जामखेडकडे जातो रस्ता. आपल्याला जामखेड सावताडा असं आपल्याला जामखेड सावताळा मार्गे अजून पुढे जायचंय. पुढल्या गावांचे नाव माहीत नाही. तर इथं जरा उजेड चांगला वाटला. रात्रीचे आत्ता वाजले 2:15. तर तो पुढला पूल दिवसा ढवळ्या कसा दिसतो हे मी तुम्हाला लगेच दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मी तुमचा दोस्त आणि आजच्या व्हिडिओचा होस्ट प्रशांत स्वागत करतो तुमचं आपल्या नव्या एका व्हिडिओमध्ये. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आपण जाणार आहोत येवलवाडीला. तर MS16+ हा धरे बाबा आज जाणार आहे बिडात. आणि या हायवेला ह्या बीड पुणे या रूटवरती बऱ्याच लक्झरी बस आहेत. मला वाटलं होतं की गाड्या भेटणार नाही, गर्दी कमी असेल, पण हा जरा भ्रम माझा चुकीचा निघाला. असो, जरा पाय मोकळे करण्यासाठी आणि थोडंसं फ्रेश होण्यासाठी उतरलो होतो गाडीतून. पुढं 1-2 दुकानं टपऱ्या बिपऱ्या उघड्या दिसतात. जर चहाची सोय झाली तर अतिउत्तम. बघू घेतले. मी तर एक तर कधी चहा पित नाही, पण बघूया इथला चहा कसा लागतोय ते. आणि इथल्या चहाची चव मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तो पुढील माहिती तुम्हाला मी देतच राहील. सो कीप इन टच. आणि चला निघूया. ऊन जरा जास्तच आहे असं सकाळी 10 वाजल्यापासूनच वाटतंय. त्याच्यामुळे आपण आजचा हा प्रवास रात्री करायचा निर्णय घेतलेला आहे. हा ज्यावेळेस गाडी पळते त्यावेळेस गार हवा लागते, मस्त वाटतंय. बऱ्याच दिवसानंतर 2 भाचे 2 मित्र आणि 5वा मी असं चाललोय. बघू काय होतंय ते. जावं आता लागेल. निघालोय तर खरं. मायजळगाव नंतर म्हणलं होतं मी की तुम्हाला पुढे गेल्यानंतर रस्त्यात काय काय होतं हे सांगत राहीन. आत्ता आम्ही इथं तात्याच्या पेट्रोल पंपावर पोहोचलोय. अजून 20 किलोमीटर अंतर बाकी आहे. सांगायचा मुद्दा असा की जामखेड पासून सावताडा आणि हे कुठलं गाव आहे गावाचं नाव बी म्हणता येणार इथपर्यंत एकही पेट्रोल पंप चालू नाही. ते नायरा म्हणा, हिंदुस्थान पेट्रोलियम म्हणा नाही तर लसूण म्हणा, एकही पेट्रोल पंप चालू नाही. आता त्याचा पेट्रोल पंप आहे ह्याच्या स्पष्ट लिहिलंय 24 तास चालू आहे. आणि आता हे चालू आहे. नाही तर आज धरे बाबा घाटात गुतत होता. सकाळच्या वेळेला 4:15. पुढील माहिती मी देतच राहील. सो बघत राहा. मळेकरवाडी इकडे उजव्या हाताला आहे. सकाळचे 5:15 झालेत मित्रांनो. आणि आत्ताच आपलं अतिशय उत्तम अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. डोळ्यांवर थोडीशी झोप आहे पण आनंद खूप आहे. मित्रांनो, इथं जरा रेंजचा प्रॉब्लेमच आहे. तरी पण आपण थोडी चौकशी केली तर आपल्याला गहिनीनाथांकडे पण जर दर्शनाला जायचं असेल तर इथून आपल्याला पहिला अमळनेरला जावं लागणार आहे. चला आधी विचारत अमळनेरपर्यंत पोहोचूया. तोपर्यंत फोनला रेंज वगैरे येईल तर पुढील आपली कामं थोडी सोयीस्कर होते. आवाजात भले झोप आलेली आहे आता मला. तर दर्शन घेऊन आपण जरा वेळ घाटात झोपलो. घाटातून उठल्यानंतर आता पहिलं गाव लागलं आहे पिंपळवंडी. इथून पुढं आपल्याला जायचं अमळनेरला. तिथून पुढं छोटा रस्ता आहे म्हणतो. तर बघूया. चहा घेतला. एक तर मी कधी चहा पित नाही. तर चला पुढच्या प्रवासात सुरू करूया. त्यांचा चहाचा कप देऊन टाकू. पैसे कोण देणार आहे? तर कॅशियरची सोय झालेली आहे आपली. निघूया. तर मित्रांनो, आपण हातोलामधून चिंचोलीच्या दिशेने आपण टर्न मारलाय. आणि आता डोंगर चढलोय घाटात. एकदम मस्तपैकी मजा आली. इथे माझ्या मागच्या बाजूला तिथे एक छोटंसं सबस्टेशन दिसतं. मी थोडं झूम करायचा प्रयत्न करतो. हे जे सबस्टेशन आहे हे रेल्वेचं सबस्टेशन आहे. ही नगर बीड लाईन आहे रेल्वेची. इकडून नगरकडून इकडे बीडकडे जाणारी. आणि प्रत्यक्षात ही सिंगल लाईन जरी असली तरी लाईनवर वर्किंग दिसत नाही आपल्याला काही. आणि त्या तिथं गाडी लावून तुम्हाला हे डोंगरचा टॉप कसा दिसतो हे दाखवायसाठी मी इकडच्या बाजूला आलोय. पावसाळ्यात हे लोकेशन एकदम हिरवगार होत असणार, यात काही वादच नाही. असं चला थोडं राहिले पुढे जाऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी कुठं पोहोचलोय हे तुम्हाला सांगायची गरज नाही. माझ्या मागे इतक्या मोठ्या अक्षरात लिहिलंय श्री क्षेत्र गहिनीनाथ गड. बाहेरच्या बाजूने हे काही
अशा प्रकारे दिसतंय. आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय बघायला भेटतंय. आणि डिझाईनच्या बाबतीत हा दरवाजा पण काही कमी नाही. तर मित्रांनो, आतमध्ये प्रवेश करतानाच आपल्याला इथे उजव्या बाजूला हनुमान विराजमान झालेले दिसतात. तसेच डाव्या बाजूला या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती आहे. इथे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला हे असं प्रचंड आकाराचं जातं ठेवण्यात आलेलं आहे, ज्याचा उपयोग काही काळापूर्वी धान्य दळण्यासाठी होत असावा. बरंच सिस्टमॅटिक आहे आणि भरपूर मोठं आहे. आता त्याच्यावरती प्रसाद ठेवायची काय गरज होती का नव्हती हा प्रश्नच राहिला. तर मंदिर हे आतल्या बाजूनं काही अशा प्रकारचं दिसतं. पूर्ण दगडी बांधकाम. इकडच्या बाजूला जरा थोडे हे बांधकाम नवं वाटतंय, जिथं लाईटिंग वगैरे केली, रेलिंग केलंय, CCTV कॅमेरे, एकंदरीत भारी कार्यक्रम. हे मंदिराचं शिखर. ओम नमो आदेश. मित्रांनो, आतमध्ये दर्शन करून आल्यावर सगळे आता कटाळेत आणि आता आपल्याला निघायचे परतीच्या प्रवासाला. घरी बाबा पण दमलाय, थोडासा आराम केल्यामुळे बरं वाटतं. आता आपल्याला मागे जायचंय आष्टी मिरजगाव या मार्गे. चला बघू कुठं काय रस्त्यात दिसलं तर थांबू. आता काही जास्त स्टॉप नाहीत. अरे गाडी चालू, मी चाललो माग, मला भ्या वाटत आहे. मग तो 10 वाजता कामावर येत असलं तर आता सुट्टी असत ना, तेव्हा अजून कामावर यायला वेळ आहे. सरकारी माणूस म्हणल्यावर. अजून 9 मिनिटं राहिले 8ला पण 8:30 वाजता ड्युटी चालू होत असेल त्याची. हो नाहीत म्हणल्या 12 तास. कारखाना शिफ्ट किती वाजता सुटते? मित्रांनो, मग अशी म्हणलं होतं मी, रेल्वे लाईन गेले ते लयच लांबून दाखवली होती. इथं जरा जवळून दाखवण्यासारखा मोका होता म्हणून रस्त्यावरती तिथं केला धरी बाबा उभा. मी उतरलो गाडीतून आणि तिथं रेल्वेच्या पुलावर आलोय. आता जर म्हणलं कोण पुलाव काय करतो काय नाही करीत बाबा, दाखवतोय खाली रेल्वे लाईन आहे. लाईन आहे पण त्याच्यावर रेल्वे जाते का नाही ह्याचा तपास नाही. कोणाला माहीत असलं तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि इथून आलो आणि गाडी इतक्या मोठ्या फोक्सातून गेली, तर हे जरा रिस्की कार्यक्रम झालेला आहे. तर हा रस्ता कोणचा होता हे मी नंतर इथं स्क्रीनवरती टाकेन. स्क्रीनवरती येत आहे तुम्हाला की हा रस्ता कोणचा आहे, कुठं चालला, हे रेल्वे लाईन कुठं आहे, कुठं चालली, आम्ही कुठं आहे, कुठं चाललोय. आणि आता खरी प्रवासाची मजा यायला लागली. आता अजून थोडंच अंतर राहिले. इथून पुढं काय आहे, फक्त राहिलं मिरजगावातून तासाभरात घरी. असा आजचा कार्यक्रम होता. थोड्या वेळापूर्वी व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की मी तुम्हाला आपला नगर करमाळा हायवे दाखवेन, परंतु ते काही कारणास्तव शक्य होणार नाही. जो की मायजळगावमध्ये दाखवणार होतो मी दिवसाचा, आता तो मायजळगाव मधला नाही दाखवणार. आता तुम्हाला मिरजगाव मधला दाखवणार. चला मिरजगावात दाखवतो. सकाळच्या वाजलेत 9 आणि आम्ही पोहोचलो आता मिरजगावमध्ये. सुविधा मिसळला जरा पोटपूजा करूया, बघूया आतमध्ये गेल्यानंतर मिसळचा अवतार कसा. तर एकंदरीत मिसळचा असा मेनू आहे. लिंबू, कांदा, काकडी. व्हिडिओ चालू होतो 3 पाव संपले. लिंबू पिळलेला आहे. कार्यक्रम चालू. तर मित्रांनो, आपला हा नगर करमाळा हायवे. गाडीतले 200 ते कोंबडे सोडायचे. मित्रांनो, मागाशी मी म्हटलं होतं की ऊन जरा जास्त आहे असं 10 वाजताच वाटतं. सकाळच्या वाजले 10:15. मी आता भोशातून तांदळीच्या दिशेने वळलेलो आहे. इकडच्या बाजूला आहे खडी मशीन आणि आता हे जे नवीन पोल टाकायचं काम चालू आहे त्याच्यावरती अजून तारा ओढून नाही झालेल्या. त्या बाजूला बघू शकता तुम्ही की ह्याच्यावर तारा नाहीत. पलीकडे जे सोलरचं पूर्ण सोलर फार्म होणार आहे त्याच्यातून तयार झालेली वीज या पोलावरच्या तारांमधून कुठल्या तरी एका बाजूला जाईल, ते कुठं जाणार आहे हे तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्रशांत गुरके. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.